मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी घटना सांगणार आहे जी ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला होता. ही घटना आहे अक्कलकोटमध्ये घडलेली, जिथे एका माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पण या घटनेत सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाला मदत करणारे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ते होते स्वतः श्री स्वामी समर्थ. पण त्या माणसाबरोबर काय घडले आणि स्वामींनी त्याला कशी मदत केली, ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवट ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. ही घटना साधारण 180 वर्षापूर्वीची आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, पण त्याच्या आयुष्यात सतत संकटे येत होती. शेतीत नुकसान, घरात आजार, आर्थिक संकट. एक दिवस तर अशी वेळ आली की त्याच्याकडे घर चालवायला सुद्धा पैसे उरले नाहीत. तो पूर्णपणे निराश झाला. त्या रात्री तो खूप दुःखी मनाने बसला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावर इतकी संकटे काय येतात? रात्र झाली, सगळे झोपले, पण त्याला झोप येत नव्हती. अचानक त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याने एका तेजस्वी संताला पाहिले. लांब दाढी, डोळ्यात विलक्षण तेज, आणि त्या संतांनी त्याला सांगितले, अक्कलकोटला ये. तो घाबरला आणि विचारलं, आपण कोण? ते हसले आणि म्हणाले, मी आहे स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर त्याला ते स्वप्न आठवत होतं, पण त्याने ते दुर्लक्ष केलं. पण आश्चर्य म्हणजे पुढच्या रात्री पुन्हा तेच स्वप्न, पुन्हा तेच शब्द, अक्कलकोटला ये. आता मात्र तो घाबरला. त्याने गावातील लोकांना विचारलं. तेव्हा त्याला समजलं की अक्कलकोटमध्ये खरोखरच एक महान संत आहेत. ते म्हणजे स्वामी समर्थ. तो ताबडतोब अक्कलकोटला निघाला. खूप दिवस प्रवास करून तो अखेर अक्कलकोटला पोहोचला. तेथे लोकांची खूप गर्दी होती. सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. तो हळूहळू पुढे गेला आणि स्वामींना पाहताच तो थक्क झाला, कारण हेच ते संत होते जे त्याला स्वप्नात दिसले होते. तो काही बोलायच्या आधीच स्वामी म्हणाले, अरे, खूप उशीर लावलास यायला. तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला, कारण त्याने स्वामींना काहीही सांगितलं नव्हतं. पुढे स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, तुझं संकट संपणार आहे. स्वामींनी त्याला एक नारळ दिला आणि म्हणाले, घरी जा, सगळं ठीक होईल. तो नारळ घेऊन घरी गेला आणि काही दिवसातच अचानक त्याच्या शेतात इतकं चांगलं पीक आलं की त्याचं सगळं कर्ज फिटलं गेलं. त्याच्या घरातील आजारी माणूसही बरा झाला आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तेव्हापासून तो रोज एकच नाव जपत होता, स्वामी समर्थ. कारण त्याला खात्री झाली होती, जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने हाक मारतो तेव्हा स्वामी नक्की मदत करतात. जर तुम्हालाही स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित ही कथा ऐकून कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ.